पिता परमेश्वर, मी तुला येशूच्या नावामध्ये धन्यवाद देतो प्रभू. या रात्रीच्या समयाला प्रभू आम्ही दोघे पती पत्नी एकजुटीने तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि देवा मागतो देवबापा, आज विशेष करून देवबापा आम्ही तुझ्या वचनातून दान मागतो. कित्येक लोक असे आहेत का त्यांना तुझा आवाज येत नाही, कित्येक लोकांना तुझी वाणी समजत नाही, तुझ्या इच्छेला समजून घेत नाही. पण आज मी देवबापा या माझ्या आवाजाला ऐकणाऱ्या ओ प्रभू तुझ्या प्रत्येक मेंढरांसाठी मी प्रार्थना करतो, तुझ्या प्रत्येक निवडलेल्या पात्रांसाठी प्रार्थना करतो, दासगणांसाठी प्रार्थना करतो. माझा आवाज ऐकणारा प्रत्येक व्यक्ती आज प्रभू तुझ्या वचनाला आणि या प्रार्थनेला ऐकून देवा त्यांची परिस्थिती बदलून टाक. कारण देवा तुझं वचन सांगतं का तो ऐकणारा परमेश्वर आहे. ज्याने कान बनवलं तो ऐकणार नाही का? ज्याने डोळे बनवले तो पाहणार नाही का? तर देवबापा आज तू आमच्या संगे बोल परमेश्वरा. या रात्रीच्या समयामध्ये प्रभू, आज या रात्रीच्या समयाला देवा तुझ्या लोकांसंग स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे, वचनाद्वारे, बायबलद्वारे, ओ वातावरणाद्वारे तू बोल परमेश्वरा. दर्शन दे दृष्टांताच्या द्वारे दे बापा. ओ प्रभू, ज्या प्रकारे कर्नल्याला, ज्या प्रकारे पेत्राला, ज्या प्रकारे दे बापा तू पौलाला दर्शन दिलं प्रभू, आज त्याच प्रकारे दे बाप्पा. ओ प्रभू, या आवाजाला ऐकून तुझ्या लोकांना तू दर्शन दे, तुझ्या मेंढरांना तू दर्शन दे, तुझ्या कोकरांना तू दर्शन दे. प्रत्येकाची परिस्थिती हालेलुया बदलल्या जाऊ दे. पालट परमेश्वरा, माझी प्रार्थना आहे दे बाप्पा, माझी प्रार्थना आहे आज या रात्रीच्या समयाला, मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पौल आणि सिलास सारखी प्रभूजी आम्ही नाईट प्रेयर करतो. या नाईट प्रार्थनेमध्ये रांजणगाव, वडगाव, जोगेश्वरी, साजापूर, गाणेगाव, विटावा, आंबेलोहोळ, एकलैरा, तसंच देवबाप्पा तिसगाव, ओ पूर्णपणे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट मी तुझ्या हातात देतो देवबाप्पा. परिवर्तनाचं कार्य घडून येऊ दे. ओ प्रभू, परिवर्तन घडून येऊ दे. डेव्हलपमेंट कर देवा, बदल कर परमेश्वरा, पालट कर परमेश्वरा. या रात्रीच्या समाला प्रभूजी, ओ प्रभू, मी आज त्या लोकांची आठवण करतो फ्रायडे सर्व्हिसला, म्हणजेच देवबाप्पा 22 नोव्हेंबर 2024ला जे लोक चर्चमध्ये आले प्रभू, त्या प्रत्येकांसाठी आजच्या दिवशी मी प्रार्थना करतो. आणि देवबाप्पा आजचा दिवस देवबाप्पा प्रभूजी 23 नोव्हेंबर 2024च्या ओ प्रभू मध्यरात्रीच्या सुमारामध्ये प्रभू प्रत्येकांचं जीवन मी तुझ्या हातात देतो. बोल परमेश्वरा, बोल परमेश्वरा. कष्टी लोकांसंग बोल, दुःखी लोकांसंग बोल, आजारी लोकांसंग बोल. ओ देवा बोल 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 प्रभू माझ्याद्वारे, प्रभू माझ्या पत्नीच्याद्वारे, या रांजणगावच्या मंडळीच्याद्वारे लोकांसंगे बोल. हालेलुया, लोकांसंगे बोल देवा. त्यांची भेट घे परमेश्वरा, लोकांची भेट घे. माझी प्रार्थना आहे, माझी प्रार्थना आहे परमेश्वरा, तुझे लोक तुझी वाणी ऐकणारे बनव, तुझे लोक तुझा धावा करणारे लोक बनव, तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होणारे लोक बनव देवबाप्पा. साजापूरचे तसंच सलामपुऱ्याचे असणारे लोक देवबाप्पा प्रभू तुझी वाणी ऐको देवबाप्पा. मस्के फॅमिली देवबाप्पा, त्रिभुवन फॅमिली देवा, जे नवीन लोक जुडले गेलेले आहेत, थोरात दादा, तसं देवबाप्पा तिथे असणारे आजूबाजूचे सर्व लोक, तिथले दासगण, मी यांना सर्वांना तुझ्या हातामध्ये देतो. ओ प्रभू, भालेराव आंटी, तेझाडताई यांच्याद्वारे देवबाप्पा तू बोल. देवबाप्पा सर्व रांजणगावच्या मंडळीमध्ये तुझं संजीवन येऊ दे आजच्या वचनाप्रमाणे प्रभू. त्यांच्या संगे बोल देवबाप्पा. प्रभू रांजणगावच्या मंडळीमध्ये देवबाप्पा निवडक जे पात्र आहे प्रभू, जे लोक प्रभू येशूच्या नावामध्ये तुझी वाणी ऐकतात, रियालिटीमध्ये देवबाप्पा खरोखर तुझी वाणी देवबाप्पा ऐकणारे लोक बनवू दे. आणि देवा त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य घडून आण, त्यांचं परिवर्तन तू कर. अद्भुत आणि अद्भुत कार्य आज देवा तुझ्या दाशीच्या द्वारे तू त्यांच्या संगे बोलला, त्यांची भेट तू घेतली, त्याबद्दल तुला धन्यवाद प्रभू. येशूच्या नावामध्ये प्रभूजी घाणेगावमध्ये असणारे देवबाप्पा लोकांसंगे तू बोल परमेश्वरा, अद्भुत कार्य घडून येऊ दे. ओ प्रभू, विटावा, जोगेश्वरीच्या लोकांसंगे तू बोल परमेश्वरा. माझी प्रार्थना आहे ओ देवबाप्पा, कोडापूर, झांजर या ठिकाणी लोकांसंगे बोल परमेश्वरा. प्रभू आज आम्ही तुझ्या संगे या सुंदरशा वेळेसमयी तुझ्याकडे आज आम्ही विनंती आणि प्रार्थना करतो का आज आम्ही तुला बोलतो, पण तू आमच्या या प्रार्थनेच्या द्वारे
तू तुझ्या लोकांसंगे बोल, त्यांची भेट तू घे परमेश्वरा. त्या प्रत्येकांची तोडणी जोडणी नव्याने बांधणी कर. जे लोक कर्जामध्ये आहेत, जे लोक अशांततेमध्ये आहे, त्यांच्या संगे तू बोल माझ्या परमेश्वरा. प्रभू, आमची आशा, आमचा भरोसा तुझ्यावरती आहे. आम्ही म्हणतो का आमच्या आपत्कालीन परमेश्वर आमच्या संगे बोलेल, तो आम्हाला दर्शन देईल, तो आम्हाला बाहेर काढणारच. देवबापा, तुझ्या बोलण्यावरती आम्ही विश्वास ठेवावं. 2 राजे 4 अध्यायामध्ये अलिशाकडे येणाऱ्या त्या विधवे स्त्रीने तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवला, तिच्या घरातली रिकामे भांडे भरले गेले. प्रभू, आज त्याच प्रकारे जे लोक खाली घरामध्ये आहेत त्यांचं घर भरल्या जाऊ दे तुझ्या शब्दांच्या द्वारे, तुझ्या वचनांच्या द्वारे. देवा, शारीरिक नाही तर आत्मिक घर त्यांचं भरल्या जाऊ दे आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव. प्रभू येशूच्या नावामध्ये परिवर्तन आणि बदल होऊ दे परमेश्वरा. अद्भुत कार्य घडून येऊ दे प्रभू. अडोर विजन प्रेयर फेलोशिपमधल्या सर्व दासगणांसाठी, सेवकगणांसाठी माझी प्रार्थना आहे. नातेवाईकांसाठी प्रार्थना आहे देवा. पूर्ण देवा महाराष्ट्रातल्या लोकांसाठी माझी प्रार्थना आहे. प्रभू, औरंगाबादमधल्या सेवकगणांसाठी प्रार्थना आहे प्रभू. या बजाजनगरमधल्या दासंगांसाठी प्रार्थना आहे. रांजणगावमधल्या पास्टरांसाठी प्रार्थना आहे. तेव्हा प्रत्येकांवरती तुझ्या आत्म्याचा संचार कर. प्रत्येक आत्म्यावरती दे बाप्पा तुझं इच्छा प्रगट कर आणि होऊ दे परमेश्वरा तुझ्या नावाचं गौरव. मी सर्व गौरव तुलाच देतो दे बाप्पा. आजची रात्र प्रभू आमच्या संगे बोलणारी रात्र होऊ दे. स्वप्नाद्वारे आमच्या संगे बोल दे बाप्पा. प्रभू, ज्या प्रकारे तू दानियेला संगे बोलला, त्याच प्रकारे आज आम्ही देखील अपेक्षा बाळगतो की तू आमच्या संगे बोल. कारण तुझ्या बोलण्याने देवा परिवर्तन होतं, तुझ्या बोलण्याने चमत्कार होतो, तुझ्या बोलण्याने देवा मृत लोक जिवंत होतात, तुझ्या बोलण्याने पाण्याचा द्राक्षरस होतो, तुझ्या बोलण्याने अशक्यचं शक्य होतं. लंगडे लोक चालतात, मुके लोक बोलतात, अंध लोक पाहतात. तुझ्या बोलण्याच्या द्वारे वाईटातून चांगला, अंधारातून प्रकाश, खालच्यातून वर आणि वरच्यातून खाली होतं परमेश्वरा. प्रभू, तू बोलणारा परमेश्वर आहे, तू बोलणारा परमेश्वर आहे. आज तुझ्या लोकांसंगे बोल. आज तुझ्या लोकांची भेट घे प्रभू येशूच्या नावामध्ये. मी तुझे आभार मानतो. या पाठच्या प्रार्थनेमध्ये जोडणाऱ्या प्रत्येक लोकांचं जीवन तू ब्लेसेड कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. मी सर्व गौरव तुलाच देतो. आमच्या संगे बोलला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. इथून पुढचं सर्व वेळकाळ आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. आमच्या संगे बोलल्याबद्दल तुला मी धन्यवाद देतो. येशूच्या नावात मी प्रार्थना मागतो. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.